Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नमस्कार, मी अतिक. मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते. आता राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत. सत्ताधारी आता विविध योजना करण्यामध्ये व्यस्त आहेत. परंतु अशातच आता केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राबाबत अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राची जी महत्वाची भाषा आहे मराठी, या भाषेला केंद्र सरकारने आता अभिजात दर्जा दिलेला आहे. त्यामुळे ज्या गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीची जी राजकीय आणि कायदेशीर लढाई होती, त्या लढाईला मोठं महत्व किंवा त्या लढाईला मोठं यश मिळालेलं आहे. आणि विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे सुद्धा अनेक विविध प्रकारच्या चर्चा रंगलेल्या आहेत. परंतु खरंच अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीला असा काय बदल होणार आहे, कसा काय फायदा होणार आहे, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये मराठी विभागामध्ये प्रमुख असलेले डॉक्टर ताहीर पठाण हे आपल्यासोबत आहेत. आणि अलीगडमध्ये मराठीमध्ये कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या वाढते हे आपण त्याच्याकडून समजून घेणार आहोतच. परंतु मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे फायदे कसे असतील, कशा पद्धतीने मराठी साहित्य हे आता महाराष्ट्रासह देशासह आणि जगभरामध्ये पोहोचेल, हे सगळं आपण यांच्याकडून समजून घेणार आहोत. परंतु पहिल्यांदा ताहीरजी, तुमचं मुंबई तकमध्ये स्वागत आहे. आणि मला तुम्हाला हाच प्रश्न पहिला विचारायचा की अलीगड सारखं विद्यापीठ जे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीनंतर आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा एक मानाचं स्थान महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक आधारावरती एक प्राप्त केलं विद्यापीठाने गाजलेलं विद्यापीठ आहे. आणि या विद्यापीठामध्ये महाराष्ट्रापासून कोसो दूर असलेल्या विद्यापीठामध्ये मराठी भाषेची सुरुवात कशी झाली, कशा पद्धतीने तिथे मराठी विभाग सुरू झाला आणि त्यानंतर तिथे बिगर मराठी भाषिक विद्यार्थ्यांना आता तुम्ही मराठी अध्यापनाचं काम करताय. सर्वप्रथम मुंबई तक याच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. जसं की आपण प्रश्न विचारला की अलीगडमध्ये मराठी ही कधी सुरू झाली, 1980 पासून हिंदी विभाग अंतर्गत तमिळ, तेलुगू, मल्याळम ह्या भाषा शिकवल्या जात होत्या. आणि 1982 नंतर एक डिपार्टमेंट ऑफ मॉडर्न इंडियन लँग्वेज अंतर्गत 7 भाषांचं अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाला सुरुवात झाली. आणि 1988 मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये मराठी भाषाचं एक शिकवण्याचे अध्ययन सुरू झालं. आणि 88 पासून म्हणजे डॉक्टर रामचंद्र सिरास यांनी 1988 पासून 2000 पर्यंत इथं मराठी अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाचं काम केलं. 88 ते 2010च्या कालखंडामध्ये इथं सर्टिफिकेट आणि डिप्लोमासाठी फक्त 2-4 प्रवेश झाल्याचे पुरावे या ठिकाणी सापडतात. 2015 नंतर मी जेव्हा अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये इथं मराठीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो, तर इथं मराठीची विद्यार्थी संख्या 0 होती. आणि 0 विद्यार्थी संख्या असताना जेव्हा मी महाराष्ट्रामधील तत्कालीन औरंगाबाद आणि आजच्या संभाजीनगरमध्ये एका नामांकित महाविद्यालयामध्ये कार्यरत होतो, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी होतो. इथं आल्यानंतर पाहिलं की 0 विद्यार्थी संख्या, आणि आपण करायचं काय. मग तीच परिस्थिती इतर भाषांची होती. मी विभागाच्या चेअरमनला, डीनला असं प्रसारित करतो, मला इथं विद्यार्थी नाही, करायचं काय. त्याच्यामुळे आपल्या पद्धतीने प्रयत्न करा. आणि प्रयत्न करता करता जेव्हा 2015 मध्ये मी प्रवेशित कमिटीमध्ये गेलो आणि 5-6 विद्यार्थी कसे तरी जमा केले. आणि 5-6 विद्यार्थ्यापासून माझा कारवा हळूहळू सुरू झाला. नंतर 2016 मध्ये 12 विद्यार्थी जवळपास या विभागात ऍडमिशन केले. आणि हळूहळू वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले. वेगवेगळे चर्चासत्र, जवळपास 4 राष्ट्रीय चर्चासत्र, 1 आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, 1 संशोधन कार्यशाळा आणि महाराष्ट्रातील जे नामांकित विभाग प्रमुख आहेत, साहित्यिक आहेत, त्यांची ऑनलाईन ऑफलाईन व्याख्याने आयोजित केली. आणि हळूहळू करता करता 2023-24 पर्यंत आजच्या कालखंडामध्ये 300च्या वर विद्यार्थी इथं मराठीसाठी अध्ययन आणि संशोधन करताना आपल्याला इथे सापडतात. बृहन महाराष्ट्रातील अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ आहे जिथं मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 250च्या ते 300च्या घराच्या वर गेलेली आपल्याला दिसून येते. याचे कारण वेगवेगळे आहेत. त्याचे कारण अशी की इथं सर्टिफिकेट सारखा अभ्यासक्रम शिकवला जातो, डिप्लोमा सारखा अभ्यासक्रम शिकवला जातो. आणि BA कंपल्सरी पेपर असतील, त्याच्यानंतर BA ओपन इलेक्टिव्ह असतील, MA ओपन इलेक्टिव्ह असतील आणि PhD सारखे अभ्यासक्रम. आता तुम्ही ज्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबाबतचा उल्लेख केला, 250 ते 300 विद्यार्थी जर मराठी विभागामध्ये शिकत असतील, तर यामध्ये मराठी विद्यार्थी किती आहे आणि अमराठी विद्यार्थी किती आहेत जे मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात? यामध्ये जे नॉन मदर टंग
भागात बृहन महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी मराठी कधी शिकलेलं नाही असे जे कंपल्सरी आमच्याकडे जसे की सर्टिफिकेटसाठी डिप्लोमासाठी BA कंपल्सरी पेपर आपल्याकडे कसे अनिवार्य पेपर असतात मराठी हिंदी जे आपल्याला सेकंड लँग्वेज भाषा घ्यायला लागतात जवळपास 200 ते 250 हे बृहन म्हणजे ज्यांनी मराठी कधी शिकलेले नाही म्हणजे ते विद्यार्थी काश्मीरचे बंगालचे बिहारचे त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचे केरळचे अशा भागातले विद्यार्थी असतात संशोधनासाठीच फक्त मराठीचे विद्यार्थी या ठिकाणी येतात त्याच्यामध्ये 4 विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये PhD या ठिकाणी प्राप्त केली त्याच्यामध्ये जालिंदर येवले यांनी वारकरी साहित्यातील सामाजिकता पुण्यात्मकता आणि समकालीनता याच्यावर PhD केली बाबासाहेब जाधव यांनी मराठीतील वडार समाजात चित्रण याच्यावर PhD केली मदन जाधव यांनी कॉम्रेड शरद पाटील यांच्या साहित्यावर संशोधन केलं आणि पंजाब मधील एक विद्यार्थिनी अमनदीप कौर ही मुळातील पंजाबीची विद्यार्थी आहे पण मराठीतील लेखक लक्ष्मण गायकवाड यांच्या अनुवादित कादंबऱ्यावर तिने संशोधन केलेलं आहे सांगायचा मुद्दा हाच आहे की मराठी शिकण्यासाठी जे वेगळं भारताबाहेरील भारतातील जे वेगवेगळे राज्य आहेत तिथले विद्यार्थी मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांची संख्या जवळपास 200-250 कौटुंब आहे आणि संशोधनासाठी महाराष्ट्रातून विद्यार्थी या ठिकाणी येत असतात पण आता मराठी विभाग म्हटलं की उर्दू बोलणारं ते शहर आहे अलीगडमध्ये प्रामुख्याने उर्दू बोलली जाते उर्दू बोलणारे उर्दू वाचणारे आणि उर्दूवर संशोधन करणाऱ्या लोकांचा टक्का तिथे फार मोठा आहे पण अशा शहरामध्ये मराठी शिकवणं ऍक्च्युली हे तर मराठी माणसांना फार कुतूहल आहे पण जे विद्यार्थी तिथे शिकतायत मराठीचं अध्ययन करतायत तिथे कुठले कोर्सेस तुम्ही चालवता कुठल्या कोर्सेसला विद्यार्थी शिकतायत आणि त्यांचं शैक्षणिक अभ्यासक्रम जो पुढे जातोय अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला की उत्तर भारतातील अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे देशातील अग्रगण्य असं विद्यापीठ आहे या ठिकाणी हिंदीचा बोलबाला आहे उर्दू भाषिक असणारा हा पट्टा आहे अशा कालखंडामध्ये मराठीमध्ये 250 ते 300 विद्यार्थी येतात याचं कारण वेगवेगळी जी तुमच्या समोर केली एक काळ असा होता की जागतिकीकरणाच्या उदारीकरणाच्या आणि खाजगीकरणाच्या युगामध्ये भाषा ह्या नष्ट होण्याच्या मार्गावर चाललेल्या आहे इंग्रजीचा बोलबाला वाढतोय प्रत्येक जण इंग्रजीमध्ये शिक्षणासाठी प्रयत्न करतोय माझ्याकडे कालखंड असा घडला होता की 2017 मध्ये मराठीला विद्यार्थी संख्या वाढतायत म्हणून माझ्या विरोधामध्ये या अलीगड मुस्लिम विद्यापीठातील हिंदी उर्दू अरबिक संस्कृत सगळ्या भारतीय भाषेतील प्राध्यापक गेले होते कारण हिंदीची विद्यार्थी संख्या कमी होणार अरबिकची विद्यार्थी संख्या कमी होणार उर्दूची विद्यार्थी यांनी मराठी भाषेचा विभागच भाषाच बंद करायचा प्रयत्न केला मग त्या कालखंडामध्ये राजकीय हस्तक्षेप म्हणजे उत्तर प्रदेशचे माननीय तत्कालीन राज्यपाल राम नाईक साहेब यांनी हस्तक्षेप केला पुन्हा मराठी भाषा सुरू केला ही फार महत्त्वाची क्रांतिकारक घटना आहे मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी संज्ञान घेतलंय आणि मराठी भाषिक होते त्याचा फायदा आम्हाला मिळाला भाषा मराठी बंद करण्याचा प्रयत्न केला आता उर्दू भाषिक जे विद्यार्थी आहेत हे सगळे उर्दू आणि इंग्रजी माध्यमातले आमच्या अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे जे केंद्रीय विद्यापीठ याचं माध्यम हे इंग्रजी माध्यमाचं विद्यापीठ आहे पण उर्दूचे विद्यार्थी कमी होणार मराठीचे विद्यार्थी वाढणार आता विद्यार्थी मराठीमध्ये काय येतात त्याचं महत्वाचं कारण आहे की या विद्यापीठाचा अभ्यासक्रम जसं आपल्याकडे विद्यापीठाकडे जा इंग्लिश ही कंपल्सरी विषय इंग्रजी ही कंपल्सरी विषय असतो त्याच्यानंतर सेकंड लँग्वेज तुम्हाला घ्यावे लागतात तर सेकंड लँग्वेज मध्ये तुम्हाला काय की मराठी हिंदी संस्कृत किंवा रिजनल ज्या लँग्वेज असतात तर मी सर्वप्रथम प्रयत्न असा केला की ज्या विद्यार्थ्याला हिंदी येते ज्या विद्यार्थ्याला उर्दू येते मग नवीन भाषा शिकण्यासाठी ज्याप्रमाणे आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये रोजगाराला प्राधान्य दिले आणि अभिजात भाषामध्ये आम्हाला दर्जा मिळाल्यानंतर रोजगाराला संधी उपलब्ध होतील म्हणून मी विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवणार आहे तुला हिंदी येत असेल उर्दू येत असेल अरबी येत असेल तर नवीन भाषा शिक रोजगाराच्या संधी म्हणजे देशातील आर्थिक कॅपिटल म्हणून मुंबईचं आकर्षण विद्यार्थ्यांना आहेच एक फिल्म नगरीचं आकर्षण आहे महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण असणारे राज्य आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील मुलांच्या मनावर बिंबवलं आणि हळूहळू हेच भाषिक विद्यार्थी आता मराठी शिकवण्यासाठी या ठिकाणी तर अभ्यासक्रम कोणते तो आमच्याकडे इलेमेंटरी मराठी पासून बेसिक मराठी इलेमेंटरी मराठी बेसिक मराठी ऍडव्हान्स मराठी फंक्शनल मराठी आणि महत्वाचा संशोधनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर फायदा हा आहे की MA चे विद्यार्थी अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये अगर तुम्ही हिंदीमध्ये MA करत असाल इंग्रजीमध्ये MA करत असाल तर तुम्हाला MA सोबत दुसरा एक विषय शिकावा लागतो तर माझ्याकडे मी MA ला असताना 2 पेपर सुरू केले एक भारतीय मराठी संत साहित्य आणि दुसरं भारतीय मराठी दलित साहित्य तर इंग्रजीचे विद्यार्थी MA करणारे विद्यार्थी इथं दलित साहित्य अभ्यासण्यासाठी इथं यायला लागले MA साठी एक पेपर शिकवण्यासाठी हिंदीचे विद्यार्थी संत साहित्य शिकवण्यासाठी येतात
म्हणजे संत साहित्याची सुरुवात ही संपूर्ण संत साहित्य भारतीय भाषेमध्ये सापडत असलं तरी पण जी खरी मुहूर्तमेढ ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि हे संत परंपरा सगळी भारतीय भाषेमध्ये सापडते. दलित साहित्याची जननी ही मराठी भाषा आहे. दलित साहित्याची जननी मराठी भाषा आहे आणि दलित साहित्याची चळवळ ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवली गेली. मग शाहू फुले, आंबेडकर विचारधारा हे समजण्यासाठी मुलं काय करतात, मराठी भाषेमध्ये संत साहित्य असेल, दलित साहित्य असेल, ते हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये अभ्यासतात, मराठीमध्ये नाही. संशोधन करणारे विद्यार्थी अनुवादित पुस्तक वाचण्यासाठी, त्यांचे संदर्भ अनुवाद करण्यासाठी किंवा शब्दाच्या संकल्पना समजून घेण्यासाठी हे मराठी विभागाशी अनुभागाशी संबंध करतात आणि त्या दृष्टिकोनातून मराठी भाषेला विद्यार्थी वाटण्यासाठी फार मोठा फायदा या ठिकाणी झाला. मला अनेक प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. अभिजित दर्जाकडे सुद्धा आपल्याला यायचंय, पण ज्या राजकारण आणि त्यानंतरच्या त्या घडामोडीचा तुम्ही उल्लेख केलात, राम नाईक मला माहिती आहे की ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते, मराठी आहेत, महाराष्ट्राचे राजकारणी आहेत. तो किस्सा नेमका काय होता, काय घडलेलं होतं आणि राम नाईक साहेबांनी कशा पद्धतीने आपलं विभाग तिथे कार्यरत राहावा यासाठी प्रयत्न केले? मी त्यांना राम नाईक सरांना धन्यवाद याच्यासाठी देईन की त्या कालखंडामध्ये 2017 पर्यंत म्हणजे ज्यापासून 6-7 विद्यार्थ्यापासून मराठीची सुरुवात या अलीगढ मुस्लिम विद्यापीठात झाली होती आणि अल्पावधीत 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये मराठी शिकण्याच्या विद्यार्थ्यांचा ओढा प्रचंड वाढला होता. ते वाढण्यामागचं कारण काय होतं की रोजगाराच्या दृष्टिकोनातून मुलं विचार करत होते, काही संशोधनाच्या दृष्टिकोनातून विचार करत होते आणि वेगवेगळे अभ्यासक्रम, मी नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी सुरुवात केली होती. आता याचं कारण काय होतं की भाषा, आपण शिक्षक वर्कलोड हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो आणि केंद्रीय विद्यापीठामध्ये जवळपास विचार करत असेल तर हिंदीसाठी जवळपास 25-30 विद्यार्थ्यांचे प्राध्यापक त्या ठिकाणी असतात. उर्दूमध्ये जगातलं सगळ्यात मोठं डिपार्टमेंट कोणतं असेल तर उर्दूचं विद्यापीठ असेल आणि नकारात्मक विचार सुरू झाला की सगळेच विद्यार्थी मराठीकडे जात असेल तर बाकी भाषा ह्या नष्ट होतील, त्यांना विद्यार्थी मिळणार नाहीत. म्हणून काही संकुचित पूर्वग्रह दृष्टिकोनातून 2017च्या प्रवेशामध्ये हा विषय अभ्यासक्रम त्यांनी काय केलं, मराठीचे अभ्यासक्रम ऍडमिशनच्या जे प्रॉस्पेक्ट असतात त्याच्यामध्ये मराठी विषय वगळण्यात आला. आम्ही प्रयत्न केले, संपर्क साधला, विद्यार्थ्यांनी आंदोलन केली, पण फारशी दखल घेतली गेली नाही. नंतर शेवटचा पर्याय म्हणून मी माननीय राज्यपाल साहेबांशी संपर्क साधला. त्यांना सांगितलं सर, जो अभ्यासक्रम बोर्ड ऑफ स्टडीज, जो अभ्यासक्रम अकॅडमिक काउन्सिल, जो अभ्यासक्रम फॅकल्टी न अप्रूव्ह केलेला आहे तो कोणत्याही अधिष्ठाताला किंवा डीनला तो तारीख मंसूर कुलगुरू होते त्यावेळेस तारीख मंसूर सर कुलगुरू होते आणि हा अभ्यासक्रम बंद करता येत नाही. मग माननीय राज्यपालांनी चौकशीचे आदेश दिले. मग कुलगुरूंच्या लक्षात हा सगळा प्रकार आला आणि तात्काळ कुलगुरूंनी विशेष अधिकारामध्ये, म्हणजे त्या कुलगुरूंनाही मी धन्यवाद देईल की विशेष अधिकारामध्ये पुन्हा अभ्यासक्रम सुरू केले आणि आजच्या कालखंडामध्ये म्हणजे 2023-24 मध्ये माझ्याकडे ऑफिशियल रेकॉर्ड मध्ये 350 विद्यार्थी 8-9 कोर्सेस मध्ये इथं प्रवेशित होते आणि केंद्रीय विद्यापीठामध्ये फक्त प्रवेशित असून चालत नाही, तर 75% विद्यार्थ्यांची उपस्थिती असते. आता शिकवले कोणते अभ्यासक्रम सुरू झाला, आम्ही काय शिकवतो की मराठीचे अल्फाबेट पासून सुरुवात करतो. नंतर त्याच्यानंतर मराठीची संत परंपरा म्हणजे ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई, बाबुराव बागुल यांना हिंदीमधून इंग्रजीमधून, भाषेचं लिमिटेशन नाही. तुम्ही अगर तुमचा याच्याकडे BA इंग्रजीमध्ये शिकणारा विद्यार्थी हा इंग्रजीमध्ये लिहितो, हिंदीमध्ये शिकणारा विद्यार्थी हिंदीमध्ये लिहितो. संत साहित्य म्हणजे ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, त्याच्यानंतर दलित साहित्य आहे आणि मराठीचं व्याकरण आहे, हे आपल्या आपल्या पद्धतीमध्ये आपल्या भाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो. असा अभ्यासक्रम तयार केला आणि आज बृहन महाराष्ट्रामध्ये मी ज्याप्रमाणे सुरुवातीला उल्लेख केला की सगळ्यात जास्त विद्यार्थी प्रवेशित करतात. सगळ्यात जास्त उपक्रम म्हणजे 4 राष्ट्रीय चर्चासत्र, 1 आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, वेगवेगळ्या कार्यशाळा आणि संशोधन पद्धती कार्यशाळा, सगळे असे उपक्रम वर्षभर आमच्याकडे चालू असतात. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचा ओढा आणि आकर्षणाचं केंद्र अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये मराठी अभ्यासाचा प्रदर्शन. साधारणतः आपण जर महाराष्ट्राचं शैक्षणिक भूगोल जर बघितला तर पश्चिम महाराष्ट्र हा तुलनेनं मराठवाडा आणि विदर्भामध्ये शैक्षणिक दृष्ट्या सदन आहे. याचं कारण कारखानदार नेते तिकडे आहेत, त्यांच्या शैक्षणिक संस्था आहे आणि त्या माध्यमातून मुले तिकडे शिकतात. पुण्यासारखा भाग असेल किंवा मुंबई महाराष्ट्राची देशाची आर्थिक राजधानी असेल, या ठिकाणी चांगले कॉलेजेस, चांगली महाविद्यालय आहेत आणि मराठवाडा आणि विदर्भ कायमच शिक्षणाच्या चांगलं शिक्षण न मिळणं, चांगलं संस्था नसणं, हे प्रश्न अनेकदा आपण राजकीय दृष्ट्या सुद्धा ऐकलेले आहेत आणि सामाजिक किंवा साहित्यिकांनी सुद्धा अनेकदा यावर बोलून दाखवलेले. आणि मला वाटतं की आता जे या 2 विभागांमध्ये जे अनेक प्रश्न धगधगत आहेत, मतलब आरक्षणाचा विषय किंवा अन्य विषय असेल, मला प्रश्न हा विचारायचा आहे की महाराष्ट्राचा शैक्षणिक भूगोल बघता
तुमच्या विभागाकडे येणाऱ्या कुठल्या प्रदेशातून विद्यार्थी येत आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या विद्यार्थ्यांना अप्रोच करतायत आणि कशा पद्धतीने ते विद्यार्थी शिकतायत? जसं मराठवाड्याचा विचार केला आपण तर मराठवाड्याची एकीकडे आपण पाहिलं, एकीकडे भाग हा गोदाकाठचा जो भाग आहे हा समृद्ध सदन असा भाग आहे. हम्म, दुसरीकडे भाग आपण हम्म, लातूर सारखा उस्मानाबाद सारखा भाग पाहिला, की मराठवाडा जालना सारखे काही भाग आपण पाहिला तर खडकाळ असणारा भाग आहे. शिक्षणासंदर्भात आपण निश्चित उपस्थित राहिलेलो आहे. हम्म, माझा जर विचार केला तर मी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाडी सारख्या छोट्याशा हम्म, एका खेड्यातून आजपर्यंत अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये प्रवास केलेला आहे. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून फार आपण गांभीर्याने पाहिलेलं नाही. या पश्चिम महाराष्ट्र संदर्भात आपण तिथे चांगले शाळा महाविद्यालय कॉलेज स्थापन झाले. आपल्याकडे मराठवाड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्थापन झालं. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची क्रांती या ठिकाणी आणली. पण ते वातावरण मराठवाड्यात चळवळीचे वातावरण निर्माण झालं, पण शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचले नाही. आज ते जाण्याचा प्रयत्न करतोय आपण. आणि सध्याच परिस्थिती आपण पाहिली की भाषा दृष्टिकोनात विचार केला तर सध्या परिस्थिती फार विदारक आहे. मराठी सारखा विषय मराठीसारखी भाषा शिकण्यासाठी फार कोणाला इंटरेस्ट या ठिकाणी निर्माण झालेला दिसत नाही. आपण एकीकडे इंग्रजीचं आकर्षण आहे, म्हणजे आजच्या कालखंडामध्ये जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये भाषा म्हणजे सगळ्याच भाषा उदासीनता आहे. आज एक कोणत्या विद्यापीठात जा पूर्ण प्रवेश झालेला आपल्याला म्हणून येत नाही. इंग्रजी रिक्त असतात. इंग्रजीला एका दिवसामध्ये प्रवेश होतो, इकॉनॉमिक्सला एका दिवसात प्रवेश होतो. आम्हाला भाषेसाठी 2-2, 3-3, 4-4 राऊंड स्पॉट ऍडमिशन द्यावे लागतात. त्याचं कारण आहे की शासनाचं आमचं भाषाविषयक धोरण फार गांभीर्याने आम्ही त्याच्याकडे विचार करत. आता महत्वाच्या मुद्द्याकडे आपल्याला यायचंय की अनेक दशकांच्या लढाईनंतर मराठीला अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला, तर अनेक लोकांना हे जाणून घ्यायचंय की नेमकं काय बदलणार आहे, मराठी भाषेला काय फायदा होईल आणि कशा पद्धतीने मराठी भाषा शिकताना, संवर्धन करताना, संरक्षण करताना यामध्ये केंद्र सरकार प्रामुख्याने कशा पद्धतीने यामध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मदत करेल आणि एकूणच मराठीला यामुळे आता काय फायदा होणार आहे? सर्वात प्रथम आपण जे प्रश्न विचारला फायद्याचा विचार करण्यापूर्वी आपण मराठी भाषेला जो अभिजात भाषाचा दर्जा केंद्र सरकारने दिला त्याबद्दल मी केंद्र सरकारचे मन भरून कौतुक करेल, अभिनंदन करेल आणि ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना शुभेच्छा देईल. आता अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भारत सरकारला भाषाविषयक दिला जाणारा हा दर्जा आहे. आता त्याचे निकष नेमके काय आहेत? ज्यावेळेस निकषाचा आपण विचार करू, नंतर फायद्याच्या दृष्टिकोनात विचार करू की निकषामध्ये सर्वात प्रथम सांगितलं की भाषा ही प्राचीन, म्हणजे मराठी भाषा ही प्राचीन असावी लागते आणि साहित्य हे श्रेष्ठ दर्जाचं असावं लागतं. भाषेचं वय हे 1500 ते 2000 पर्यंत जुनं असावं लागतं. त्याच्यानंतर भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे. आणि मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, सॉरी, पण 15 रंगनाथ पठारे समितीमध्ये सुद्धा मराठी भाषा ही 2500 वर्षांपूर्वी ची जुनी प्राचीन भाषा आहे असा त्या समितीने उल्लेख केलेला होता त्यांच्या रिपोर्टमध्ये. अगदी बरोबर म्हटलात तुम्ही की मराठी भाषेचा इतिहास आपण ज्यावेळेस इतिहास पाहतो, मराठी भाषा ही फार जुनी आहे. मराठी भाषेचा विकास हा म्हणजे संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि आजच्या कालखंडातील मराठी भाषा आहे. म्हणजे आमच्याकडे आपण पाहिलं की राजा हाल यांचं गाथा सप्तशती पासून जेव्हा सुरू झालेला मराठीचा कारभार, नंतर हळूहळू त्याच्यानंतर विवेक सिंधू असेल, ज्ञानेश्वरी असेल, लीळाचरित्र असेल, नंतर संतांची दीर्घ परंपरा निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तंत साहित्य म्हणजे पंडित साहित्य निर्माण झालं, पंडित झाल्यानंतर शाहिरी साहित्य निर्माण झालं आणि नंतर आधुनिक काळाला हा म्हणजे जो आपण जुना इतिहास आपण पाहिला तर तो आम्हाला जुना म्हणजे रामायण, महाभारत, नंतर गुणाढ्य जो कवी आहे याचं जे गुणाढ्य कवी यांचं जे आपण म्हणतो बृहत कथा हा जुना प्रवाह आपल्याकडे या ठिकाणी सापडतो. आणि मराठी भाषेचं हे जे आजचं रूप आहे जी सुरुवात 2500 पर्यंत आपल्याला सापडते. आणि त्या लढाईला म्हणजे ज्या भाषा समितीनं म्हणजे रंगनाथ पठारे सर असतील, हरी नरके सर असतील, डॉक्टर रंगनाथ कोतापल्ले असतील आणि त्याचे सर्व सहकारी असतील, यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी अत्यंत मेहनत घेतली, पुरावे सादर केले आणि ते पुरावे सादर केल्यानंतर म्हणजे जवळपास बऱ्याच कालावधीनंतर निवडणुकीच्या तोंडावर आज मराठी भाषेचा दर्जा मिळतो. ही मराठी भाषिकासाठी खरंच अभिमानाची आणि कौतुकाची फार मोठी गोष्ट आहे. आता याच्यासाठी फायदे नेमके आम्हाला कोणते होतील जो महत्वाचा मुद्दा आहे. आता अभिजात भाषा मिळाल्यानंतर आम्हाला फायदे कोणते होणार तर मराठी ज्या बोली आहेत
म्हणजे मराठवाडी बोली असतील, खानदेशी बोली असतील, बालाघाटी असेल, चंद्रगडी असतील, त्या बोलींचं अभ्यास, संशोधन आणि साहित्य संकलनाला एक फार मोठी वाव मिळाला आहे. आणि दुसरा महत्वाचा गाजावाजा मी कालपासून पाहतो की देशामध्ये जे 450 विद्यापीठ आहेत इथं मराठी शिकवली जाणार किंवा मराठी भाषेची अध्यासन केंद्र सुरू करणार. पण मी या संदर्भात थोडा साशंक याच्यासाठी आहे. त्या अगोदर तमिळला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तेलुगूला अभिजात भाषेचा मिळाला, मल्याळम भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि 2004 पासून हा अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे. मग तमिळच्या सगळ्याच विद्यापीठामध्ये केंद्र सुरू झाले का? मला सांगा, आपल्याकडे कोणत्या विद्यापीठामध्ये तमिळ शिकवली जाते? तेलुगू शिकवली जाते महाराष्ट्रामध्ये. पण याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागले. 450 विद्यापीठामध्ये नाही, किमान 50 विद्यापीठामध्ये जरी मराठी शिकवले गेले तर मराठी भाषा, मराठी सभ्यता, मराठी संस्कृती ही शिकवली जाणार. आणि भाषिक संबंध हा आहे म्हणजे आपण म्हणतो ना, संत साहित्य की बहती सरिता ही दक्षिण से उत्तर भारत में, म्हणजे नद्या कशा असतात, उत्तरेतून दक्षिणेमध्ये जातात, पण संत साहित्याची जी नदी आहे ही उत्तरेतून दक्षिणेमध्ये गेलेली आहे. किमान 50 विद्यापीठामध्ये जरी मराठी शिकवले तर मराठीचा झेंडा ही आटकेपार झाल्याशिवाय राहणार नाही. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद, आता मराठीमध्ये ज्ञानेश्वरी सगळ्याच भाषेमध्ये गेलेली, तुकारामाचे अभंग गेले, त्याच्यानंतर नामदेवाचे अभंग आज अनुवादित होताना प्रत्येक भाषेमध्ये आपल्याला सापडतात. जे प्राचीन आमचे ग्रंथ आहेत ते अनुवादित होतील. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे 12,000 ग्रंथालय रेकॉर्डनुसार आहेत त्याचं सशक्तीकरण होणार, त्याला अर्थसहाय्य प्राप्त होणार. मराठीच्या उत्कर्षासाठी ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, जे व्यक्ती आहेत, जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी भरीव योगदान दिलं त्यांना मदत होईल. आणि राष्ट्रीय पातळीवर काही पुरस्कार सुरू केले जातील, याचे हे फायदे आहेत. पण आमची भाषा ही जुनी आहे आणि आमची सभ्यता, आमची संस्कृती ही 2,500 वर्षापूर्वी जुनी असल्याचे सिद्ध पठारेकडे केलं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि एकीकडे आम्ही भाषेच्या संदर्भामध्ये चांगली सकारात्मक विचार करतो, या दृष्टिकोनात विचार करता येईल. त्याला जोडून मी दुसरा मुद्दा तुमच्यासमोर मांडतो की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हे जे सुरू झालेलं आहे याच्यामध्ये महत्वाचा कलम असा सांगितलं केंद्र सरकारनं की 5वी पर्यंत आपल्या मातृभाषेतून शिक्षण घ्यायचं. 8वी पर्यंत आपल्याला प्रादेशिक भाषा अनिवार्य करण्यात आली आणि बीए नंतर म्हणजे बीए मध्ये तुम्हाला विदेशी भाषा शिकवल्या जाणार. म्हणजे रोजगाराच्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात महत्वाचा फायदा होणार. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच जे सांगितलं काही प्रश्नाचं उत्तर देत असताना असं सांगितलं की आमच्याकडं मराठी का येतात, तर रोजगाराच्या दृष्टिकोनातून विचार करतात मुलं. किमान काही न केलं तर मुंबईमध्ये जाऊन पोट भरता येईल. पुण्यामध्ये आता इंजिनिअरिंगचे मुलं या ठिकाणी येतात तर रोजगाराच्या दृष्टिकोनातून त्यांना फायदा होईल. तर मराठीचा त्या दृष्टिकोनातून, रोजगाराच्या दृष्टिकोनातून, संशोधनाच्या दृष्टिकोनातून, भाषिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अभिजात भाषेचा आम्हाला निश्चितच फायदा. मला हाच प्रश्न तुम्हाला पुढे घेऊन जायचा होता की ज्या वेळेला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो त्यावेळेस अनेकांच्या मनात ही गोष्ट येते की आता भाषेचा स्कोप वाढेल, मग ते भाषेचा आता बदलत्या युगानुसार भाषेतल्या कंटेंटचं, आपल्या साहित्याचं डिजिटलायझेशन सुद्धा आता करावं लागणार आहे. ट्रान्सलेशन्स वाढतील, इतर भाषांमध्ये सुद्धा मराठीतलं जे चांगलं कंटेंट आहे ते सुद्धा भाषांतर केलं जाईल. यातून जे कुशल कामगारांची किंवा कुशल लोकांची गरज भासेल, मनुष्यबळाची गरज भासेल. अशा वेळेला दर्जा मिळाल्यानंतर तुम्हाला वाटतं का याच्यामध्ये चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील की नाही? आता या संदर्भामध्ये याच्या अगोदर मी तुम्हाला प्रश्न तुमच्यासमोर थोडी माझ्या विभागामध्ये मॉडर्न लँग्वेज मध्ये तेलुगू शिकवले जाते, तमिळ शिकवले जाते, मल्याळम शिकवले जाते, बंगाली आमच्या सोबतच आहे. पण यांच्यामध्ये पाहिजे सगळ्याच विद्यापीठामध्ये तेलुगू सुरू झाली नाही, 450 विद्यापीठामध्ये सुरू होणार ते नाहीत. अनुवादितच्या दृष्टिकोनातून किती काम झालं हाही महत्वाचा मुद्दा आहे. दर्जा देणं, घोषणा करणं, त्याला अर्थसहाय्य देणं, पण आउटपुट काय निघणार, आउटपुटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आम्हाला याच्यासाठी एक कृती आराखडा तयार करावा लागेल, वर्किंग प्लॅन तयार करावा लागेल. आम्हाला दर्जा मिळाल्यानंतर आम्ही किती ग्रंथ अनुवादित करणार, रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देणार, अभ्यासक्रम कसे आम्ही बदलणार. तर आम्हाला सर्वप्रथम अभिजात भाषा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यांची सांगड घालावी लागेल. त्याच्यामध्येही महत्वाचा मुद्दा आहे की आम्हाला भाषेचं, संस्कृतीचं संवर्धन, रक्षण करायचं आहे. आता महाराष्ट्र शासन किंवा मध्य प्रदेश शासन यांनी इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे मातृभाषेतून सुरू केलेलं आहे, म्हणजे आपल्या स्टेटच्या लँग्वेजमधून सुरू केलेलं आहे. म्हणजे आता अगर एमबीबीएस अगर मराठीमधून झालं, इंजिनिअरिंग मराठीमधून झालं,
आम्हाला साधन सामुग्री तयार करावं लागेल, अभ्यासक्रम तयार करावा लागेल, पाठ्यक्रम तयार करावा लागेल, त्याचे संदर्भ ग्रंथ मराठीतून करावं लागेल, शब्दकोश तयार करावा लागेल. आणि हे सगळं करत असताना रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी आपल्याकडे उपलब्ध होतील. आता रोजगाराच्या संधी म्हणजे काय? आता कथा वाचून, कादंबरी वाचून पोटाचे प्रश्न मिटणार आहे का? आम्हाला अभ्यासक्रमात बदल करावा लागतील. व्यावहारिक भाषा, उपयोजित मराठी. उपयोजित मराठी आता किती चांगला प्राध्यापक आपण घेतला. आम्हाला एमएमसीबी मध्ये जायचं असेल, आम्हाला महानगरपालिकामध्ये जायचं असेल, आमचं म्हणणं त्यांच्यासमोर मांडायचं असेल, आपण इंग्रजीमध्ये पत्र व्यवहार त्याच्याशी केला तर त्या अधिकाऱ्यांना, त्या क्लार्कला ते समजून का? म्हणून व्यावहारिक अभ्यासक्रम आपण राबवला लागतो. त्याच्यानंतर उपयोजित मराठीचा प्रयत्न करावा लागेल. ज्या याच्या क्षेत्राशी तुम्ही निगडीत आहात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, पटकथा लेखन असेल, वर्तमानपत्रातील जाहिराती असतील, असे नवीन नवीन अभ्यासक्रम आपण जर आणले तर मला वाटतं या नवीन अभ्यासक्रमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आता बातमी कशी लिहायची, ऑनलाईन ऑफलाईन बोलायचं कसं, हे सगळं अभ्यासक्रमाच्या नवीन मला वाटतंय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये अभ्यासक्रमामध्ये रोजगाराला प्राधान्य देण्यात आले. आणि अभिजात भाषेमध्ये फार काय, सुरुवातीला 1,000 करोड बजेट होतं, नंतर 500 झालं, आता 100 करोड रुपये. याच्यामध्ये फार साध्य होणार नाही. आम्हाला सुरुवातीला सगळ्याच विद्यापीठाचे अभ्यासक्रम बदलावे लागतील. आम्हाला जुनं अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रमाची सांगड घालावी. जोपर्यंत जुने आणि नवीन अभ्यासक्रमाची सांगड घालणार नाही तोपर्यंत आमची भाषा, मला याला लागूनच एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने अनेक मुद्दे उपस्थित केले, गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांबद्दलचा एक प्रश्न उपस्थित होतो की मराठी शाळा असतील तिथे शिक्षकांची आवश्यक संख्या नाहीये, शिक्षकच तिथे नाही आहेत. मग अजून एक बद्दल चर्चा होत असते की मराठी शाळा सातत्याने बंद करण्यात येत आहेत. मग त्या महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये असतील, त्यातून सरकारवरती अनेकदा टीका सुद्धा केली जाते. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे प्रकार थांबतील का? तुम्हाला काय वाटतं? अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला की आमच्याकडे महाराष्ट्रामध्येच मराठी परकी होताना आपल्याकडं जिल्हा परिषदेच्या शाळा, मराठी माध्यमाच्या शाळा यांची विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होते आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेची संख्या ही झपाट्याने वाढताना आपल्याला दिसून येते. आपण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं सांगितलं की 5वी पर्यंत विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण दिलं जाईल, 8वी पर्यंत त्याला प्रादेशिक भाषा शिकणं बंधनकारक आहे. असं असताना आज उकांड्यावर ज्या प्रमाणात छत्र्या उगवतात ना, गल्ली गल्लीमध्ये इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारा विद्यार्थी, त्याचं घरचं वातावरण तुम्ही ग्रामीण भागातला कामगाराचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा, त्याला शाळेमध्ये वेगवेगळे शब्द शिकवले जातात, घरी आल्यानंतर वातावरण वेगळं, म्हणजे तो मुलगा ना घर का ना घाट का अशा पद्धतीची अवस्था निर्माण झालेली आहे. एकीकडं इंग्रजी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. इंग्रजीचा सध्या आम्ही त्याचा मुकाबला करू शकत नाही. जगातील सगळं ज्ञान हळूहळू इंग्रजी माध्यमात आलेलं आहे. आम्हाला मराठी ही सशक्त करावी लागेल. आम्हाला मराठीकडं विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो वाढावा लागेल आणि ते करण्यासाठी आम्हाला एक ठोस कृती आराखडा तयार करावा लागेल. कारण काय, इंग्रजी माध्यमामध्ये तुम्ही पैसे देऊन शिकता, जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही फ्री शिकता, तरी पैसे देण्याकडे लोक रोजगाराच्या दृष्टिकोनातून विचार करतात, आंतरराष्ट्रीय भाषेच्या दृष्टिकोनातून विचार करतात. तुम्हाला बाहेर जायचं असेल, व्यापार असेल, तुमचं न्यायदान असेल, आजही आपण पाहतो सुप्रीम कोर्टची भाषा इंग्रजी माध्यम आहे, हायकोर्टची भाषा इंग्रजी माध्यमात आहे. तर याच्यासाठी आम्हाला मराठीचं रक्षण संवर्धन करायचं असेल तर मुळापासून सुरुवात करावी लागेल. जिल्हा परिषद शाळा बंद होता कामा नाही, मराठी शाळा बंद होता कामा नाही. अनेक शाळा बंद झालेल्या आहेत, शिक्षक सरप्लस झालेले आहेत. का झाले? त्याला आमचं धोरण उदासीन झालं. आज आपण पाहतो की BA मध्ये, कॉमर्स मध्ये मराठी शिकवली जात नाही. त्याच्यानंतर अनेक अभ्यासक्रम, आता इंजिनिअरिंगला मराठी शिकवली जात नाही, मेडिकलला मराठी शिकवली जात नाही. अशा ठिकाणी अगर तुम्ही एक पेपर मराठी सुरू केला, इंजिनिअरिंग मध्ये व्यवहार उपयोजित मराठी सुरू करा, MBBS मध्ये मराठी आपले जे जुने काही अभ्यासक्रम लावून, अगर तुम्ही जसं की मेडिकलच्या संदर्भात जे पारिभाषिक शब्द असतात ते मराठीमधून शिकवले तर आपल्याला काय डॉक्टर लिहून देतात ना, 3 सर्कल करतात आणि त्याचा अर्थ त्यालाच माहित असतो. म्हणजे जे पारिभाषिक शब्द असतात ते मराठीमधून शिकवले गेले तर ते पेशंटसाठी आणि रुग्णासाठी दोन्हीसाठी, डॉक्टरसाठी फायदेच होऊ शकतो. माझा मुद्दा हाच आहे. म्हणजे कॉमर्स असेल, सायन्स असेल, तिथं फक्त सेकंड लँग्वेज मराठी घेऊन जा, तिथं कंटिन्यू एक पेपर मराठी सुरू करा. इंजिनिअरिंग मध्ये मराठी सुरू करा, त्याच्यानंतर मेडिकल मध्ये मराठी सुरू करा, लॉ मध्ये मराठी सुरू करा, तर मराठी आमची जीवन.
आणि मराठी हाच मुद्दा अनेकदा राजकारणामध्ये उपस्थित होतो की दक्षिणेतील जी राज्य आहेत ती राज्य त्यांच्या स्थानिक भाषेबद्दल अत्यंत आग्रही असतात. अनेकदा त्याच्यावरून हिंसक आंदोलनं सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मग त्यात कर्नाटक असेल किंवा तामिळनाडू असेल, केरळ असेल, हे जे दक्षिणेतले भाषा आहेत, राज्य आहेत, ते त्यांच्या भाषेबद्दल आग्रही आहेत. परंतु हे याबद्दलचा आग्रह आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत नाही. अर्थात महाराष्ट्र हा सेंट्रल इंडियाचा एक भाग आहे. महाराष्ट्र एक सर्वसमावेशक राज्य आहे. अनेक भाषातल्या लोकांना, अनेक जात धर्माच्या लोकांना सामावून घेणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. पण अनेक वेळा राज ठाकरे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा प्रश्न उपस्थित करत असतात की पाट्या मराठीत का लावल्या जात नाही दुकानांवरच्या. याच्यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा काही गाईडलाईन्स दिलेल्या होत्या. परंतु तरी सुद्धा महाराष्ट्राची जी प्रमुख शहरं आहेत तिथे सुद्धा आपल्याला अन्य भाषांमध्ये पाट्या दिसतात. हा मुद्दा सुद्धा एक चर्चेचा आहे. पण दुसरा मुद्दा जो मला उपस्थित करायचा की मराठी भाषेच्या आग्रहाबद्दलचा, म्हणजे जरी तुम्ही मराठी शाळा टिकवल्या, मराठी विद्यार्थ्यांना तुम्ही मराठीचं शिक्षण अनिवार्य केलं, हा सुद्धा एक चर्चेचा वेगळा विषय. परंतु लोकांमध्ये जनजागृती यावी, सरकारने कायदेशीर बाबी करून भाषा टिकेल का, तर हा सुद्धा वेगळा विषय असू शकतो. पण मराठी लोकांमध्ये भाषेचा आग्रह यावा, याबद्दल या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता, कशा पद्धतीने हे आपल्याला लोकांमध्ये न्यावं लागेल? भाषा, आपण महाराष्ट्राची ऑफिशियल लँग्वेज ही मराठीच आहे आणि मराठीचा आम्हाला अभिमान असलाच पाहिजे. पण राजकारणासाठी त्याचा फायदा होता का म्हणे. आज आपण म्हणतो की मराठी, महाराष्ट्रामध्ये मराठी पाट्या असल्या पाहिजे. मराठी शाळा जगवायला पाहिजे. व्यासपीठावर मोठमोठे वक्ते बोलतात, पण अगर प्रत्यक्षात त्यांनी तुम्ही पाहिला, त्याचा अभ्यास केला, जे म्हणतात की मराठी शाळा जगल्या पाहिजे, पण त्यांची मुलं कोण शिकतात? इंग्रजी कॉन्व्हेंट शाळामध्ये. जे नेते बोलतात की मराठी ही सन्मानाची भाषा झाली पाहिजे, ज्ञानाची भाषा झाली पाहिजे, त्यांच्या घरामध्ये वातावरण कोणतं असतं? मुलं विदेशामध्ये शिकतात. आमचे मुलं कुठे शिकतात? जिल्हा परिषदमध्ये शिकतात. बोलके सुधारक असून काही फायदा नाही. आम्हाला प्रत्येक शाळेमध्ये मराठी टिकवायची असेल ना, तर आम्हाला बेसिक पासून ती सुरुवात करायला लागेल. आम्हाला मराठी मोफत आणि सक्तीचं आणि सगळ्याच अभ्यास करून. आता इंग्रजी माध्यमाची शाळा घ्या, जिथे सीबीएसई शिकवली जातात, जिथे ज्याचे बोर्ड वेगवेगळे बोर्डच्या शाळा आहेत, तिथं इंटरनॅशनल पॅटर्न आहेत, सीबीएसई पॅटर्न आहे, तिथे मराठी फक्त एक कंपल्सरी पेपर शिकवला जातो. महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला शिकवायचं असेल तर सगळ्याच वर्षामध्ये 1ली पासून ते 12वी पर्यंत कंपल्सरी पेपर करून टाका, तर मराठी भाषा इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी होईल. ज्याप्रमाणे आम्ही मॅकॉलेनं इथं झिरापचा सिद्धांत आणून इंग्रजी इथं या ठिकाणी सुरुवात केली, त्यांना रोजगार निर्माण करायचा होता, त्यांना क्लार्क निर्माण करायचे होते. आता आम्हाला क्लार्क नाही, आमची भाषा, आमची सभ्यता, आमची संस्कृती आम्हाला जिंकून द्यायची. म्हणून फक्त आंदोलनं करून, मोर्चे काढून भाषा टिकणार नाही. भाषाला सुरुवात आमच्या घरापासून सुरुवात करावी. आता डिस्ट्रिक्ट कोर्टची भाषा, अनेक डिस्ट्रिक्ट कोर्टचे जजमेंट हे मराठीमधून येतात. हायकोर्टचे जजमेंट आता इंग्रजीमधून तुम्ही जजमेंट दिले, एका शेतकऱ्याला तर इंग्रजी जजमेंट पुढे चुकलं, काय चूक झाली काय लक्षात येणार? त्याच्यासाठी आम्हाला शासनाच्याकडून ही अपेक्षा आहे, तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला, त्याबद्दल राज्य सरकारचं मी अभिनंदन करतो. केंद्र सरकारलाही केंद्र सरकारच्या आम्ही धन्यवाद त्यांचं व्यक्त करतो. पण घोषणा करून चालणार नाही, आता त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि अंमलबजावणी करण्यासाठी आज आपल्याला शासन स्तरावर, म्हणजे मंत्रालयात असतील, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, शैक्षणिक विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, सर्वच हा झाला पाहिजे. अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की घोषणा करून चालणार नाही, तर अंमलबजावणी करावी लागेल. पण मला तायर सर, मला शेवटाकडे जाताना एक महत्वाच्या प्रश्नाला हात घालायचा की ज्यावेळेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यावेळेस अनेक राजकीय पक्षांनी, अनेक नेत्यांनी त्यांच्या पद्धतीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस रंगनाथ पठारे समितीचा अहवाल हा केंद्राकडे गेलेला होता, महाराष्ट्राची मंजुरी दिलेली होती. आणि त्याच्यानंतर मंत्री सुभाष देसाई होते महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये, त्यांनी सुद्धा केंद्र सरकारला याचा पाठपुरावा केला होता. आताच्या सरकारमध्ये मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा या प्रकरणाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे सुद्धा या प्रकरणावर म्हणतात की ही माझी एक मागणी होती, ज्या मागण्यांवरून त्यांनी लोकसभा निवडणुकीला भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. त्या 5 मागण्यात एक महत्वाची मागणी त्यांची होती. सतीश तांबे यांनी सुद्धा विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता मराठी भाषेला दर्जा मिळवायच्या बद्दल. तर आता एक प्रकारे राजकीय बॅटल सुरू झालेलं आहे. म्हणजे दर्जा मिळाला, पण तो कुणा मिळाला? भाजप म्हणतंय की सगळ्यांनी मागण्या केल्या, पण भाजपच्या काळात हा निर्णय झाला. त्यामुळे भाजपचे नेते सुद्धा एक प्रकारे एक दावा करतात की आमच्यामुळेच हे सगळ्या गोष्टी घडल्या. पण दुसरीकडे अशी एक बाजू सुद्धा आहे की अनेकदा साहित्यिकांनी ही मागणी शासन स्तरावरती लावून धरलेली होती. त्यांच्या कविता असतील किंवा त्यांचे साहित्य असतील, यामधून सुद्धा मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कशा पद्धतीने पुरकी झाली
असे सुद्धा अनेकदा उल्लेख आपल्याला आढळतात. तर मला प्रश्न हा विचारायचा आहे की हे श्रेय खरंच राजकारण्यांचं आहे की साहित्यिकांचं आहे? तुमचं यावर म्हणणं काय? तसं पाहिलं तर हा. रंगनाथ पठारे सर, हरी नरके सर असतील, डॉक्टर नागनाथ कोथापल्ले असतील आणि त्यांची सर्वांची हा. टीम असेल, ज्यांनी मराठी हा. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली, पुरावे हा. शोधले, त्याच्यामध्ये ताम्रपट असतील, शिलालेख असतील, त्याच्यानंतर हम्म. जुने मराठी ग्रंथ संपदा असतील, हे सगळं शोधून हम्म. शासनाला अहवाल हम्म. सादर केला आणि अहवाल सादर केल्यानंतर म्हणजे ज्या वेळेस अहवाल सादर झाला ते हम्म. पृथ्वीराज काँग्रेसचा कालखंड होता. ज्यांच्या कालखंडामध्ये हे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो युतीचा कालखंड हम्म. होता. हे राजकारण हम्म. आपल्या पद्धतीनं श्रेय घेतील, पण मला खरं श्रेय द्यावं लागेल की रंगनाथ पठारे सर हम्म. आणि त्याच्या पलीकडे द्यावं. हम्म. अत्यंत मेहनतीनं, अत्यंत अभ्यासू पद्धतीने मराठीमधून पुरावे सादर केले, पण इंग्रजीमधूनही पुरावे त्या ठिकाणी सादर केले. आणि 2012 नंतर झालेला आज 2024 नंतर म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतर आम्हाला यश प्राप्त होतं. आज श्रेय कोणी घेऊ, पण फायदा असाच आहे की जी अभिजात भाषा आहे, जी शास्त्रीय भाषा आहे, जी क्लासिकल लँग्वेज आहे, जे पहिल्या ज्या 12 भाषामध्ये आज मराठीची गणना केली जाईल आणि राज्य पातळीवर त्याला वेगवेगळे बजेट मिळतील, EOS क्षेत्रामध्ये संशोधन होईल, हळूहळू याच्यामध्ये होईल. तर मी निवडणुकीच्या कालखंडामध्ये घेतला गेलेला हा फायदा, जितके निर्णय होतात ते निवडणुकीच्या कालखंडामध्ये चांगले चांगले डिसिजन होतात. म्हणून राजकारण्यांनी राजकारणाच्या दृष्टिकोनातून विचार करावा, पण भाषिक म्हणजे साहित्यिकांनी, अभ्यासकांनी, भाषाप्रेमींनी मराठी भाषेला आणि त्या दृष्टिकोनातून आपला कसा फायदा घेता येईल याचा आपल्याला विचार करावा. धन्यवाद सर. तुम्ही मराठी भाषेबद्दल, मराठी भाषेच्या दर्जाबद्दल आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आपल्याला जाणून घ्यायचा होता की अलीगडमध्ये जो शहर महाराष्ट्रापासून कोसो दूर आहे, तिथे कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या भाषेचं, मराठीचं अध्ययन होत आहे, कशा पद्धतीने मराठी भाषिकांसह जे अन्य भाषा, मातृभाषा असलेली मुलं आहेत ते सुद्धा मराठी शिकण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत. तायर सर, तुमचं मुंबई तकशी बातचीत केल्याबद्दल, आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. यापुढे सुद्धा आम्ही अनेक चर्चा याच्यावर करणार आहोत, यावर तुम्हाला यावं लागणार आहे. तर मराठी भाषेबद्दल, अभिजात दर्जाबद्दल, यावरच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची काय मतं आहेत? अलीगडमध्ये सुद्धा आपण ज्या पद्धतीने डिस्कस केलं त्या मुद्द्यावर सुद्धा तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या बाहेर मराठी भाषेचा विस्तार होईल, जतन होईल, याबद्दलची तुमची काय मतं आहेत हे तुम्ही मुंबई तकच्या या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. त्याचबरोबर मुंबई तकने सुद्धा या विषयावरती अनेक वेगवेगळे व्हिडिओ केलेले आहेत, लाईव्ह केलेले आहेत. तुम्ही मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर गेलात तर तुम्हाला या संदर्भातले आणखी व्हिडिओ पाहायला मिळतील. आताच्या या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा मुंबई तक.